स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. एनर्जीचा क्लास. व्हिडिओ ऑन करा सर्वजण. व्हिडिओ ऑन करा सर्वजण प्लीज. कोणाला शिकवायचं सांगा. थँक्यू थँक्यू. मोनू मॅडम व्हिडिओ ऑन करा. कर दी दीदी, कर दी. दिखा? अच्छा, अंधेरा दिख रहा है ना. हाँ, डार्क में हूँ एक्चुअली, आज अच्छा नहीं लग रहा है, बहुत सिर और शरीर भारी हो रखा है दीदी, अच्छा, अभी तो मराठी में इसलिए होगा लेकिन हाँ। क्लास क्लास मराठी में होगा हाँ, मोनू दीदी. देखती। हाँ, समझती ना, थोड़ा थोड़ा समझेगा तो कैसा क्या है ना। हाँ थोड़ा हाँ बहुत ठीक तो है ना. पल्ले पड़ जाता है ना। हाँ, एक बार ठीक. समझ में आएंगे। अच्छा ठीक है कोई बात नहीं. चलो. स्माइल हाँ वेलकम. हाँ. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी जोशना चव्हाण, लाईफ कोच, तुमच्या समोर प्रेझेंट आहे एका सकारात्मक ऊर्जेसोबत. कसे आहेत सर्वजण? कोण कुठून आहे थोडं टाईप करा म्हणजे मला पण कळेल. आणि व्हिडिओ ऑफ नका करू. व्हिडिओ ऑफ मीन्स एनर्जीच्या क्लासमध्ये कधीही व्हिडिओ ऑफ नसतो. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, आपण फक्त एका थॉटने आपण एकमेकांसोबत कनेक्ट झालो म्हणजे कुठेतरी एनर्जी असेल ना. घरी नाही पोहोचीन म्हणलो त्यावेळेस तर ठीक आहे आमच्या घरी कोण तुम्ही वहिनी वगैरे बाजूला राहायचं. व्हिडिओ ऑन करा. अथर्व बेलसरे कोण आहे मॅडम? व्हिडिओ ऑन करा. हा ओके मॅडम, व्हिडिओ ऑन करा. सर्वजण व्हिडिओ ऑन करा प्लीज. रिक्वेस्ट करते. बघा कसं आहे ना, एनर्जीचा क्लास आहे. मी जर म्हटलं व्हिडिओ ऑफ करून शिकवते तर तुम्हाला कुणालाही इंटरेस्ट येणार नाही. वंदना मॅडम व्हिडिओ ऑन करा. म्यूट असू द्या पण व्हिडिओ ऑन करा. अथर्व कोण आहे? व्हिडिओ ऑन करा प्लीज. बेलसरे. दीदी कितनी देर का होता है ये क्लास? 1 आवर. 1 थँक्यू आवर मॅडम, मैं थँक्यू. मैं चालू करती हूँ अपनी लाइट लाइट चालू करती हाँ हूँ कर दीदी। दीजिए. अच्छा लाइट भी होगा, ऑफ लाइट कर। ऑन होगा तो अच्छा होगा. हाँ हाँ, एनर्जी तभी चलो, मिलेगी। वही तो आपको पता है ना मैम, एक ही थ्रॉट से हम मिले. आप इसी फील्ड में से. हाँ हाँ, एनर्जी का बिल्कुल क्लास बिल्कुल। ऐसे आहे ना, जब हम सॉरी मराठीत बोलते. आपण जेव्हा एनर्जी म्हणजे तुम्ही कुठेतरी एक थ्रॉट क्रिएट केला की मला रेकी सोबत कनेक्ट व्हायचंय, आणि मी थ्रॉट क्रिएट केला की ज्यांना रेकी शिकायचंय ते सगळे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे. ते एका थ्रॉटने आपण एकमेकांसोबत मिळालेलं आहे. एक मिनिट होल्ड. चला, आज आपण रेकी विषयी कोणाला माहिती आहे का? काहीतरी ऐकलं का कुठेतरी? रेकी काय आहे? अनम्यूट करा मॅडम. बेलसरे मॅडम अनम्यूट करा. वंदना मॅडम रेकी विषयी ऐकलं का? वंदना मॅडम व्हिडिओ ऑफ करा थोडा 1 मिनिटासाठी. मॅडम अनम्यूट करा. व्हिडिओच्या बाजूने एक आयकॉन आहे ऑडिओचं. बोला दुसरा नवीन आला होता ना. मॅडम ऐकलं का रेकी विषयी कधी? मला विचारत आहे? हो हो. हो मॅडम. क्लासेस केले आहे का तुम्ही याच्या आधी? हो. हा वाटत आहे, ते मला फिलिंग आली तुमच्याकडून. 100% तुमचा चेहराच सांगून राहिला. अच्छा, पूर्ण झालंय का ग्रँड मास्टर? नाही, सेकंड डिग्री पर्यंतच झाला.
अच्छा, तुम्ही माझ्यासोबत बोलले होत्या कॉलवर है ना? हा, हा, हा. तेच वायब्रेशन येतं. जो कोणी रेकी शिकलेला असतो ना, थोडं व्हायब्रेशन येतं त्यांच्याकडून. मी ते कांचन मॅडम व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन असला की बरं वाटेल मला. मी बोलू कुणासोबत मला ते नाही कळणार मग. सर्वजण व्हिडिओ ऑन करा. कुणीही कुणाच्या घरी येत नाही. रेकीच्या माध्यमातूनच आपण जुळलो फक्त थोड्या वेळासाठी, 5 दिवसासाठी. समोरचा प्रवासाला सगळेच येतात जरुरी नसतं, पण जो कोणी आलं त्यांचं खूप वेलकम आहे. जो नाही आला त्यांचं अच्छा मोनू मॅडम. चला, करायचा क्लास सुरू करायचा. हा. चला, मी 5 तत्वांवर काम करते. आपल्याला आयुष्यामध्ये लागतं काय? सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. माझ्यासह माझ्या परिवारातील प्रत्येकाला. तुम्हाला पण तेच पाहिजे. याच्या दुसऱ्या पलीकडे आपण काहीही आपल्याला लागत नाही. पण आपण हमेशा आपल्या लाईफमध्ये कशाची पेरणी करतो कुणी सांगेल का मला? दुःख, चिंता, तणाव, डिप्रेशन, घृणा, जेलेसी आपण देतो ना यांना स्थान. पण याऐवजी आपण त्या गोष्टीला जर स्थान दिलं तर आपलं आयुष्य किती बदलेल? नक्कीच बदलेल. आता सांगा, आपण जो विचार करतो, आपल्याच एका शब्दानं आपली एनर्जी कशी चेंज होते ते सांगते मी तुम्हाला. माझा आवाज रिपीट होतो का मॅडम? त्याची झिरो अच्छा, मलाच येऊन राहिलेला आहे. वंदना मॅडम व्हिडिओ ऑन करा. ठीक आहे. आपल्याच एका शब्दानं आपली एनर्जी कशी चेंज होते करायचंय प्रॅक्टिकल. मग समोर मी एक्सप्लेन करून सांगते तुम्हाला. ठीक आहे, चला म्हणा. येस आय कॅन डू इट. येस आय कॅन डू इट. सॉरी, एक मिनिट. हा मला हात पहिले मागे घेऊन जा. मागे न्यायचा आहे हात. कुठेपर्यंत गेला लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, आता पुन्हा एकदा. येस आय कॅन डू इट. 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 आता हात मागे न्या. आता सांगा काय झालं चेंज. हात मागे न्या. नाही वंदना मॅडम, असं सरळ मध्ये, स्ट्रेट मध्ये. एनर्जी पहिल्यापेक्षा हात मागे गेला का? थोडा. गेला ना? थोडा वेळ म्हणजे आपण केलंच काही सेकंदसाठी. जास्त वेळ केलं असतं तर रिझल्ट तसा आला असता. म्हणजे याचा अर्थ काय? आपण आपल्या एका शब्दाने जीवन बदलू शकतो. एका शब्दाने, एका सेकंदामध्ये आपण हाताला मागे नेलं तर त्याच एका शब्दाने जे आपण आपल्यासाठी विचार करतो, दुसऱ्यांसाठी विचार करतो, ते शब्द समोरच्यावर तथास्तु होत असेल की नाही होत असेल? नक्की ना. होतं. सगळेजण व्हिडिओ ऑन करांना खूप छान वाटेल. नक्की करा. बघा, काहीतरी ज्या उद्देशाने तुम्ही जुळले ना माझ्यापर्यंत, त्या उद्देशापर्यंत नक्की पोहोचाल. म्हणून व्हिडिओ अथर्व. ऑन करा. ए अथर्व. ठीक आहे, चला मग आता एक गोष्ट सांगते. आपणच आपले शब्द स्वतःवर कसे तथास्तु केले सांगू एक्सप्लेन करून? मोनू मॅडम, आपले शब्द आपल्यावर कसे तथास्तु केले आपण एक्सप्लेन करून सांगते मी तुम्हाला. हिंदी में क्या क्या बोलूं? अच्छा, तो आप समझो, थोड़ा समझो. मैं मराठी में बोलते. ठीक है, कांचन मैडम अनम्यूट करा. कांचन मॅडम अनम्यूट करा. तुम्ही बोलाल तर चांगलं वाटेल. ऍक्टिव्हिटी बघा, मी पण बोलते, तुम्ही पण बोला. म्हणून मी पेन बुक घेऊन बसायला सांगितलं. मी ती ऍक्टिव्हिटी पण सांगते तुम्हाला, आणि त्याच ऍक्टिव्हिटीचा जीवनावर कसा परिणाम पडणार आहे ते पण मी एक्सप्लेन करून सांगते. अच्छा कांचन मॅडम. येस मॅम. हा, मला म्हणायचं आहे आपले शब्द आपल्यावर कसे तथास्तु होतात ते एक्सप्लेन करून सांगते मी. ठीक आहे, कधीतरी बाळ छोटा आहे वाटते, बस तिथेच. तुम्ही परफेक्ट त्याच्यामुळे भेटल्या मी मला. नोट केलं. नाही, तुम्ही मला परफेक्ट भेटल्या. थांबा मी ते. आपण आपले शब्द तथास्तु कसे करतो? आपलं छोटं बाळ जेव्हा रस्त्याने चालतं तेव्हा आपण त्या बाळाला काय म्हणतो? बाळा पडशील, थांब बाळा पडशील, थांब बाळा पडशील ना. आपण त्या बाळाला पाडतो. म्हणजे आपले शब्द तथास्तु झाले की नाही झाले? येस, बरोबर आहे मॅम. पडतात मुलं. झाला. म्हणजे आपले हो. शब्द तथास्तु झाले. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात आपल्याला नेमकं पाहिजे काय त्या गोष्टीवर विचार न करता आपण दुसरंच काहीतरी बोलतो. म्हणजे ते होतं खरं. मग इथून समोर जर आपल्याला आपल्या आयुष्यात जे पाहिजे त्या गोष्टीवर जर विचार केला तर आपण तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही का? बरोबर आहे मॅम. पोहोचू पोहोचू शकतो. शकतो ना. हा, म्हणून एवढी पॉवर आहे आपल्यामध्ये आपले शब्द तथास्तु म्हणण्याची. म्हणून आपल्याला आयुष्यात जे बी पाहिजे ना त्या गोष्टीकडे नक्की फोकस करा. कारण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा माता जिजाऊ त्यांना राजे संबोधायचे. बरोबर, सगळ्यांना माहित आहे. तेव्हा छत्रपती महाराज राजे होते का? छोटे होते तेव्हा राजे होते का?
नाही. आहे ना. पण त्या मातेच्या एका अफर्मेशननी छत्रपती शिवाजी महाराजाला राजे बनवून दिले. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजासारखं तेज निर्माण करून दिलं एका मातेच्या अफर्मेशननी. तेव्हा ते राजे Yes. नव्हते, पण त्यांच्याच आईने म्हटलं असतं की बाबा मुघल बरोबर नाही, मुघल वाईट आहे, मुघलच्या मार्गी लागू नको, तू एकटा कसा लढशील त्या मुघलासोबत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती बनले असते का? असं अफर्मेशन राहिलं असतं तर नक्कीच बनले नाही. नसते ना. म्हणून आपणच आपल्या शब्दामध्ये एवढी पॉवर आहे की आपण आपल्याला आपल्या मुलांना जे बनवायचं आहे, जे घडवायचं आहे ते घडू शकतो. पण त्यासाठी आपल्याला जिजाऊ बनावं लागेल. मग तयार आहात जिजाऊ बनासाठी? नक्की Yes, बनायला लागेल ना. ma'am. कांचन मॅडम, तुम्ही सध्या मुलं छोटे आहे, शब्द तथास्तू करत चाला त्यांच्यावर. तुम्ही म्हणाल ना बेटा तू डॉक्टर आहे, तू डॉक्टरच बनाल, त्याच्या माइंडमध्ये तेच बनेल. आता बघा, रेकी अँड माइंड पॉवर. आजचा माझा क्लास रेकी माइंड पॉवर सोबत आहे. मला थोडी वाईफ चांगली नाही येऊन राहिली, माझे चक्राचे हे झाले. मी 1 मिनिट त्याला सरळ करते, ठीक आहे. मैम वॉइस गई आपकी, पूरी वॉइस गई। हा 1 मिनिट मॅडम. नहीं इधर ही जाना, ठीक है. वो जो चक्रा वाला जो है ना वो ना उल्टा हो गया था मैडम, मोनू मैडम. वो वाइब्स वो अच्छा नहीं आ रहा था उल्टा होने की वजह से. वो एनर्जी, कोई भी वो एनर्जी वर्क करती है ना. हाँ हाँ इधर पण नेहमी आपल्या जीवनाला कंप्लेंट मोड मध्ये जगतो की नाही जगत. माझी सासू अशी, माझी नणद अशी, माझा नवरा असा, माझा हे मुलगा असा, माझं हे तसं म्हणतो की नाही बनत. रोजचं आपलं अफर्मेशन तेच आहे आपल्यासाठी. जेवढेही लोक स्क्रीनवर आहे सगळेजण व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा तर मला पण छान वाटेल. मीट कोण आहे? व्हिडिओ ऑन करा प्लीज. चला ठीक आहे. इथे असणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपण त्या आयुष्याला सुंदरतेने बघतच नाही. बघतो का? कारण सिंगल पडलेल्या त्या आई वडिलांना विचारा त्यांचं जीवन कसं आहे आपल्यापेक्षा. कटकट करणारी असली, कटकट करणारा असला तरी तुमच्या दुःखामध्ये तुम्हाला साथ देणारे तुमचे हजबंड, तुमची कुणाची वाईफ असेल तुमच्या जवळ आहे म्हणजे तुम्ही परिपूर्ण आहे. तुम्ही तुमचं जीवन परिपूर्णतेने जगत आहे. त्या हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बघा कितीतरी रांगा लागलेल्या आहेत. जे तुमच्या पदरी त्या ईश्वरानं निस्वार्थपणे जे सुख दिलं आहे ना, त्या सुखासाठी कितीतरी अशा लाईन लागलेल्या आहे. ते सुख त्यांच्या नशिबी नाहीये, ते सुख तुमच्या नशिबी आलेलं आहे. त्यापेक्षा तुम्ही किती भाग्यशाली झालेले आहात. पण आपण कंप्लेंट करतो माझा मुलगा असा, माझी मुलगी तशी. आपण या इथे लटकून राहतो की नाही राहत. अथर्व मॅडम तुमचं नाव टाका तर बरं होईल, मला तुमच्याच मुलाचं नाव येऊन राहिलं. हा अनम्यूट करा. तुमचं नाव टाका. त्यांनीच करून दिलं मला ऑन. अच्छा काही. आता बघा तुम्ही आपण ओके, ज्या मुलांची आपण एवढी कंप्लेंट करतो त्या मुलांमुळे समाजामध्ये तुम्हाला मातृत्व प्राप्त झालं. त्या मुलांसाठी कधीतरी एक वेळा तुम्ही धन्यवाद केलं का? अख्खा समाज जर तुम्हाला ते मुलं तुमच्या पदरी नसते तर अख्ख्या समाजाने तुम्हाला एकटं पाडलं असतं. कधीतरी विचार केला? त्या समाजामध्ये तुम्हाला मातृत्वाची जी प्राप्ती करून दिली त्या समाजासमोर तुमच्या मुलांनी, तुमच्या पदरी असलेल्या तुमच्या त्या मुलांनी. 1 मिनिट मॅडम. आपण त्या मुलाला कधीतरी धन्यवाद करतो का? थोडं पावसाळ्याचा मोसम आहे ना, थोडा प्रॉब्लेम येतो. खूप पाऊस येऊन राहिला, कपडे बाहेर आहे म्हणून मुलांना आवाज द्यावा लागला. समजून घ्या थोडं. सगळीकडे मदर. शेवटी कितीही झालं तरी एक आईचं अस्तित्व असते. काम कुठलं जरी असलं तरी त्या अस्तित्वाला पाठ नाही देता येत ना. घर आणि मुलं, चूल आणि मुलं, त्याच्या पलीकडे पण दुनिया आहे. ती दुनिया बघायला मी शिकवणार आहे तुम्हाला समोर, ठीक आहे.
इथून समोर कधीही कंप्लेंट न करता प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद करा, कारण ईश्वराने तुमच्या पदरी जे दिलं आहे ना ते खूप लोकांजवळ नाहीये. त्यापेक्षा आपण खूपच भाग्यशाली आहे. चला, भाग्यशाली कोणाला बनायचंय? मी एका कोणा व्यक्तीला भाग्यशाली बनवते. चला, कोणाला बनायचंय? तुम्ही वंदना मॅडम अनम्यूट करा. भाग्यशाली बनवते वंदना मॅडमला. केलं. केलं. अच्छा, वंदना मॅडम, माझ्याकडे 1 करोडची ऑफर आहे, पाहिजे का? हो. चालेल ना, कोण कोण नाही मला देईल तर मी पण घेईन. पण ऑफर कसं आहे ना, ऑफर थोडी परवडली पाहिजे आपल्याला, तर मजा येईल ती ऑफर घ्यायला. ठीक आहे, हम्म. चला. त्या हो. ऑफर मध्ये त्या समोरच्या व्यक्तीला तुमचे 2 डोळे द्यायचे. नॉट पॉसिबल. हात द्या. अशक्य. ठीक आहे, ऑफरला 5 करोडची करते. किडनी द्या. देऊ शकता? नाही मॅम. काहीच नाही देऊ शकत ना? नाही. तुम्ही विचार करा, ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांनी तुम्हाला इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे, ज्या शरीराची तुलना तुम्ही पैशासोबत करू शकत नाही आणि केली सुद्धा नाही करू शकत ना. त्या ईश्वराला एकदा तरी तुमच्या शरीरासाठी धन्यवाद केलं का? शरीरासाठी, तुमच्या शरीरासाठी तुम्ही स्वतःला धन्यवाद केलं एकदा तरी? नाही केलं ना नाही. मॅडम? करायचं होतं. आता सांगा, दुनियामध्ये असे किती लोक आहे ज्यांच्याजवळ डोळे आहे पण ते जगच बघू शकत नाही. त्या डोळ्याने तुम्ही इतकं सुंदर जग बघून राहिले का नाही? इतके सुंदर सुंदर मधुर आवाज ऐकून राहिले ते तर जाऊ द्या, पण आजूबाजूचे भांडण सुद्धा ऐकतो आपण, ते सोडतच नाही. पाय आहे पण त्यांना चालता येत नाही, हात आहे पण त्यांना काम करता येत नाही. त्या असंख्य लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे की नाही? हो. कधीतरी म्हटलं स्वतःला मी भाग्यशाली आहे? कधीतरी प्रूफ करून दिलं मी भाग्यशाली आहे? नाही. सगळेजण व्हिडिओ ऑन करेन तर बरं होईल. काही नाही होत, रिपीट जरी करत असलं ना क्लास तरी काहीच प्रॉब्लेम नाही, पण व्हिडिओ याच्यासाठी ऑन करा. एनर्जीच्या क्लासमध्ये जेव्हा आपण कनेक्ट होतो ना तेव्हा त्याचा रिझल्ट अजून छान येतो. जे आपण ऍक्टिव्हिटी करतो ना त्या ऍक्टिव्हिटीनं पुन्हा जी एनर्जी चेंज होते ना आपली, त्याचा रिझल्ट येतो. आता प्रकाश कोण आहे? व्हिडिओ ऑन करा प्लीज. प्रत्येक वेळेस मला चांगलं नाही वाटत. तुमचा काहीतरी उद्देशच असेल नक्कीच माझ्यासोबत कनेक्ट होण्यासाठी. मग त्याच उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याचसाठी करा, माझ्यासाठी नाही. स्क्रीनवर मीच दिसत आहे. एखादी गोष्ट जेव्हा करायची असते ना तेवढा एवढा विचार नसतो करायचा. ऑफिसनं ओके ठीक आहे, जो ऑफिसमध्ये आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण अदरवाईज जे घरी आहे ते लोक करू शकतात, ते पण नाही करत. कळत नाही एवढ्या वेळा काय बोलायचं. असो, ठीक आहे. इथून समोर कंप्लेंट करायची नाही. चला, मी म्हणते म्हणून 1 श्वास घ्या. 1 श्वास घ्या, 1 श्वास सोडा. चला घ्या आणि सोडा. पुन्हा 1 श्वास घ्या आणि पुन्हा 1 श्वास सोडा. आता या घेतलेला श्वास आणि लागलेली वेळ मला परत करा. देता का मॅडम? अशक्य. अशक्य आहे ना? मग आपण जगतो कुठे सांगा? आपले विचार, आपलं माइंड, शरीर कुठे आहे? आपण जगतो कुठे? कधी विचार केला? गेलेला पास्ट मध्ये जगतो, येणाऱ्या फ्युचर मध्ये जगतो, ऍट प्रेझेंट जगतो का आपण? ते झालं होतं माझ्यासोबत ना, हे होणार आहे ना, व्हायलाच पाहिजे ते माहिती नाही. संध्याकाळ माझी येईल की नाही येईल हे मला सुद्धा माहिती नाही, तुम्हाला सुद्धा माहिती नाही, तरी दुनियाभरचं टेन्शन घेऊन आपण जगतो. मग सांगा, कधी जीवन कुठल्या कंडिशन मध्ये आहे? आत्ताच्या कंडिशन मध्ये जीवन आहे. आज तुम्ही जे जगत आहे ना ते जीवन आहे. आज तुम्ही माझ्या क्लासला जॉईन झाले हे जीवन आहे. संध्याकाळी तुम्ही राहान की नाही राहान, मी राहीन की नाही हे तुम्हाला पण माहित नाही, मला पण माहिती नाही. तरी म्हणतो आपण इतभर पोटासाठी जगणं आणि टोपलभर पैसा पाहिजे आपल्याला. एवढ्या एक्सपेक्टेशनने जगतो आपण दुनियामध्ये. जगतो की नाही जगात? म्हणून आजपासून फक्त प्रेझेंट मध्ये जगा. आता रेकी सोबत जुळले तर रेकी विषयी सांगते. रेकी विथ इंटेन्शन. तुम्ही रेकी जेव्हा कराल, रेकी सोबत जे कुठलं इंटेन्शन जोडाल त्या इंटेन्शन पर्यंत तुम्ही पोहोचणार आहे. म्हणून आजपासून हा पहिला क्लास माझा माइंड पॉवरवर असतो. माइंड पॉवर म्हणजे तुम्हाला तोच विचार करायचा आहे, नेमकं जे पाहिजे ते. तुम्हाला माहित आहे आपलं सबकॉन्शियस माइंड काय आहे? अलादीन का चिराग माहित आहे का कुणाला? अलादीन का चिराग आहे आपलं सबकॉन्शियस माइंड. तुम्ही जर म्हणाल ना याला मला 1 करोड कमावायचे आहे, तर तो 1 करोड पर्यंत बरोबर पोहोचवेल तुम्हाला. पण तुम्हाला सांगा लागेल त्याला, तुम्हाला खात्री करून द्यायला लागेल त्याला 100% की तू 1 करोड कमावले.
तेव्हा तो तिथेपर्यंत पोहोचते. मी रेकीमध्ये यायच्या पहिले, मी माझं उदाहरण सांगते, मी रेकीमध्ये यायच्या पहिले मॅडम माझं झुंबा क्लास आणि मशरूम कल्टिव्हेशन, आता त्याच्यामधून एवढं इन्कम होतं नाही माझं पहिल्याच वेळेस 5,000 रुपयाला 5,000, 3,000, 4,000 एवढंच इन्कम होतं. पण मी रेकी सोबत जुळली ना, जेव्हा फक्त 1 लाखाचा एक चेक लिहिला होता. आम्ही भरपूर कोर्स केले, त्या कोर्समधून मनी रेकीचा कोर्स ऐकला असेल तुम्ही, मनी रेकीच्या कोर्समधून 1 लाखाचा एक चेक लिहिला होता मी. ते 1 लाखाचा चेक मध्ये मी 1 लाख रुपये मॅनिफेस्ट केला याच्यामध्ये. तेव्हा माझ्याजवळ काम नव्हतं, फक्त मॅनिफेस्ट केला. कसा केला ते मी समोर सांगेन तुम्हाला, सेकंड लेवल किंवा मास्टर लेवलमध्ये. त्यानंतर मी दुसरं टार्गेट केलं, पुन्हा 1 लाखाचा चेक लिहिला. आता मी 1 लाख प्लसचं माझं अर्निंग झालेलं आहे याच्यामध्ये. म्हणून म्हणते रेकी विथ इंटेन्शन. तुम्ही रेकी सोबत जोही उद्देश जोडाल ना, त्या उद्देशापर्यंत पोहोचण्याचं काम या रेकीचं आहे. म्हणून जे पाहिजे आयुष्यात त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे. आता आपण या 5 दिवसामध्ये काय शिकणार आहे? या 5 दिवसामध्ये आपण सगळेजण व्हिडिओ ऑन करा. भरपूर लोक आहे याच्यावर, पण माहित नाही. धनंत्री मॅडम व्हिडिओ ऑन करा ना, काही प्रॉब्लेम नाही, करू शकता. रिपीट जरी केलं तरी व्हिडिओ ऑन करा. काही एनर्जीचा क्लास आहे ना, जेव्हा एनर्जी समोरच्याकडून मिळते ना, तेव्हा अजून हॅप्पी होतो आपण. पण आपण व्हिडिओ ऑफ करून तिथेच राहतो जिथे आधी होतो. आता काल जसं जगत होते तुम्ही, तसंच जर आज जगायचं असेल तर काही मतलब राहील का तुम्हाला रेकी सोबत जुळून? कधीच राहणार नाही. म्हणून काहीतरी उद्देशाने जेव्हा जुळले, हो जे ऑफिसमध्ये त्यांचं ठीक आहे, ओके ठीक आहे, ओके काही प्रॉब्लेम नाही. अच्छा प्रीती मॅडम लेट जॉईन झाल्या, जरा वेळेवर करा, मग समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे. आपण या 5 दिवसामध्ये काय शिकणार आहे? रेकी आणि रेकी सोबत आनंदी जीवन कसं जगायचं, रेकी सोबत तुम्ही स्वतःला आणि दुसऱ्याला कसं हील करणार आहे ते बघणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला याच्यामध्ये जिबू कॉइन देणार आहे. एनर्जी बॉल बनवायला सांगणार आहे. तुमच्याच इच्छा पूर्ण कशा करायच्या त्यासाठी एनर्जी बॉल बनवायला शिकवणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक मनी मंत्र देणार आहे. त्यानंतर आपलेच दिलेले पैसे आपल्या लाईफमध्ये कसे मॅनिफेस्ट करायचे ते सुद्धा एक ट्रिक सांगणार आहे. त्यानंतर रेकी शक्तिपात होणार आहे याच्यामध्ये, कारण रेकी सोबत जुळले तर रेकीचा अनुभव घेण्यासाठी शक्तिपात करावाच लागेल. काही लोकांचा शक्तिपात झालेला आहे, त्यांना माहिती आहे शक्तिपात काय असतो. ज्यांचा नाही झाला त्यांच्यासाठी नवीन शब्द असेल शक्तिपात काय. शक्तिपात गुरुद्वारा शिष्याला दिला जातो. रेकीमध्ये 100% ऊर्जा असतात. आता त्या 100% ऊर्जामध्ये रेकी लेवल 1, रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल असे 3 लेवल असतात. त्यामध्ये रेकी लेवल 1 मध्ये 10% ऊर्जा असते, 2 मध्ये 40% असते आणि मास्टर मध्ये 100% ऊर्जा असते. पण सेकंड आणि मास्टर लेवलला तुम्हाला समोर पेड ऍडमिशन करावं लागते. 5 दिवसाचा क्लास फ्री मध्ये असतो, त्यामध्ये शक्तिपात होतो. पण थोडं एनर्जी एक्सचेंज घेते मी काहीतरी, कारण विदाउट एनर्जी एक्सचेंज कुणाचाही शक्तिपात केला जात नाही. ठीक आहे. आता मेरी ही जिंदगी में गाँव वाले हँड रेज करा. कुणाला वाटते का माझ्या जीवनात खूप गम आहे? सुनीता मॅडम आहे का? सुनीता मॅडम, मेरी ही जिंदगी में बहुत गम आहे का? करायचे का खतम? गम खतम करायचे ना? सांगा. आता सुनीता मॅडमचं घर आहे स्वतःच, तुमच्या सगळ्यात जवळ घर असेल, घर सगळ्यात जवळ राहते. कार आहे स्वतःची, कुणाजवळ कदाचित असेल, कुणा नसेल कदाचित, पण घरामध्ये सगळ्या सुख सुविधा वस्तू आहे. एसी पासून सगळ्याच गोष्टी आहे ना? आहे ना मॅडम? तरी बी आपण चिंता, तणाव, डिप्रेशन मध्ये जगतो. सांगा आता, दुनियामध्ये अशी कितीतरी लोक आहे त्यांच्याजवळ छत डोक्यावर नाही, स्वतःच नाही पण भाड्याचं स्वतःचं घर असावं एवढे इच्छेने लोक जगतात. आहे असे कितीतरी लोक आहे ज्यांना असं वाटते की सुनीता मॅडम सारखे माझ्याजवळ 2 डोळे असावे, त्यांच्यासारखं पाहता यावं. मग सुनीता मॅडम, कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय का? कोणाच्या तरी स्वप्नातलं? कोणाचं तरी स्वप्न असेल ना, माझ्याजवळ 2 डोळे असावे बाबा, त्यांनी मी दुनिया बघितली असती, माझ्या आई वडिलांना सुद्धा बघितलं असतं. नक्कीच असेल. 2 पाय, ज्या लोकांजवळ पाय नाही त्यांना कदाचितच वाटते की मला चालता यावं. ते पाय सुंदर तुमच्या जवळ आहे, म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय ना? जगता का वंदना मॅडम? कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन. आपण तिथं नाही अटकून राहत. मेरी ही जिंदगी में कितना गम.
आपण इथं लटकून राहतो. सांगा बरोबर की नाही? ते तिकडे गम एवढं राहील तरी चालते, पण अफर्मेशन आपला मेरी ही जिंदगी में इतना गम. तुम्हीच तर म्हटलं इतना गम, तर आलं ते इतना गम. देणारा आहे ना तो म्हणतो ना तथास्तु. तुम्ही म्हणा तर काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही म्हटलं मला गम पाहिजे, तर तो म्हणतो तथास्तु. तुम्ही म्हटलं मला सुख पाहिजे, तर तू म्हणतो तथास्तु. तुम्ही सुख सुख कराल तर सुख तुमचा पिछा करेल, आणि तुम्ही दुःख दुःख कराल तर दुःख तुमचा पिछा करेल. मग चॉईस तुमची पाहिजे ना. याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे? ते तुम्हाला सुख पाहिजे की दुःख पाहिजे? चॉईस तुमची ना, नक्की ना. मग आजपासून हो. कशाचा पिछा करायचा आहे सांगा? सुख. सुखाचा. बोलत चला, बोलल्याने हा. ऍक्टिव्हिटी वाढते. बोला बोला. सुखाचा. सुखाचा नक्कीच करायचा. आता सांगा, दुनियामध्ये सॉरी या पूर्ण अख्ख्या जगामध्ये, भारतामध्ये स्पेशली आपला मोटिवेशनल शेतकरी पाहिजे. आता कसा ते मी सांगते. माझा आहे बाबा, तुम्ही पण ठेवा. शेतकरी काय करतो? जेव्हा बी पेरायला नेतो तो शेतामध्ये, तेव्हा म्हणजे 100% नाही पण 90% शेतकऱ्यांची कंडिशन काय असते माहितीये तुम्हाला? बीज आणायला पैसे नसते. सगळ्यांनाच माहिती आहे ही सिच्युएशन. असे की तरी तो शेतकरी कितीतरी हिंमत करून बी आणतो. त्याला माहिती आहे कदाचितच पाऊस जास्त झाला तरी माझ्या पिकाचं नुकसान होईल, किंवा कदाचित पाऊस कमी झाला तरी माझ्या पिकाचं नुकसान होईल. तरी किती हिमतीनं तो शेतकरी पीक पेरतो, बी घेऊन जातो आणि पेरतो. पेरणी करतो की नाही करत? की तिथे हो. थांबून राहतो कसं होईल कसं होईल कसं होईल याच्यामध्ये? थांबतो का? कधी बघितलं का? तो त्याचं काम वेळेवर करतो. देणं नाही देणं त्याला, त्याचं समर्पण आहे त्या ब्रह्मांडासोबत. पण आपण काय करतो आपल्या जीवनात? बरं ते जाऊ द्या. शेतकऱ्याला गहू पेरायचा असला तर तो गहूच नेईन ना पेरायला, की चना नेईन? सीझन वाईज सगळ्यांना माहित आहे नेईन ना. मग जो गहू पेरायला नेईन, गहू पेरायला नेल्यावर तिथे गहूच निघेल आणि आजूबाजूनं आलेलं तण कदाचितच जास्त झालं तर तो शेतकरी काय करतो? काढतो ना. काढून तिथेच फेकतो ना, घरी नेतो का? कारण त्याला 100% माहित आहे जर मी हे गवत माझ्या पिकासोबत जर आलं तर माझ्या पिकाला भाव मिळणार नाही. तसंच आपलं नाही. जीवन आहे. आपल्याला काय पाहिजे त्याची पेरणी करायची ना. ब्रह्मांडाचा रूल आहे, जे पेरान ते मल्टिपल होऊन तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. एक गहू पेरतो तर किती सारे मिळतात गहू एका गहू पासून? मग तुम्ही एक थ्रॉट जेव्हा स्वतःचा पेरता ब्रह्मांडामध्ये तर तुम्हाला मल्टिपल होऊन मिळतं. मेरी ही जिंदगी में कितना गम, गमच गम येते. नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्याचा प्रॉब्लेम, खिशामध्ये पैशाचा बॅलन्स कमी होतो की नाही होतं? अख्खे प्रॉब्लेम तुमच्या वाट्याला येते. आणि त्या प्रॉब्लेमला क्रिएट करणारं कोण होतं? मॅनिफेस्ट करणारं कोण होतं? आपणच होतो. दोष कोणाला देतो? तुझ्यामुळे झाला. देतो ना. नक्कीच आपलं जीवनच हे आहे. आपण इथेच लटकून बसलेलं आहे. याच्या पलीकडे पण खूप काही आहे. आणि सांगते ना तुम्हाला मी, शेतकऱ्यासारखं अगर जीवन ज्याला जगता आलं ना त्याच्या आयुष्यात कधीही दुःख येणार नाही. कारण आपण आपल्याला सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर, दीर्घायुष्य सगळ्यांनाच पाहिजे. आणि तुम्ही जर या गोष्टीची पेरणी कराल ना तुमच्या आयुष्यामध्ये, आणि आलेलं तणाव, चिंता, डिप्रेशन गवताप्रमाणे काढून फेकलं ना, तुम्ही कधीही दुःखी होणार नाही. तुमच्या आयुष्याला कधीही दुःख येणार नाही. विचार तुमचा आहे. तुम्हाला इथं कळलं पाहिजे तुम्हाला काय बोलायचं आहे आणि काय नाही. मला काय पाहिजे आणि काय नाही इथून क्रिएट होते सगळं. गेम इथून आहे. पण आपण हा असान, हा तसान, हा तसान तसान त्याच्यामध्येच आपण गुंतून बसलेला आहे. चला मी स्क्रीन शेअर करते. रेकी म्हणजे काय? रेकी एक जापानी चिकित्सा आहे. त्या जापानी चिकित्सा आहे. तुमचं शरीर, मन आणि आत्म्याला संतुलित करण्याची एक आरोग्य व शांती व आनंद प्राप्त करणारी एक ऊर्जा आहे. रेकीमध्ये तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा संतुलित होते, आरोग्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, शांती निर्माण होते. डॉक्टर मिकाउसी हे PhD स्कॉलर होते जापानचे. यांनी रेकीला डिस्कव्हर केलेलं आहे. हे उद्या परवा आपण डिटेलमध्ये बघणारच आहे. ठीक आहे. थॉमस एडिसननी सांगितलंय द डॉक्टर ऑफ द फ्युचर विल गिव्हन नो मेडिकेशन्स. या सायंटिस्टने सांगितलं आहे की डॉक्टर फ्युचरमध्ये तुमच्या कुठल्याही बिमारीचं सोल्युशन करू शकणार नाही. आता सांगा, नॅचरल थेरपी शिकून जर तुम्ही तुमचं सोल्युशन सॉल्व्ह करू शकत असाल तर मग शिकायला पाहिजे की नाही पाहिजे रेकी? रेकीमुळे तुमचे नातेसंबंध ठीक होते. रेकीमुळे तुमच्या खिशातला जो पैशाचा बॅलन्स इनबॅलन्स झालेला आहे तो सॉल्व्ह होतो. रेकीमुळे तुमच्या शरीरात जे काही आरोग्याचे प्रॉब्लेम झाले ते सॉल्व्ह होते. ही नॅचरल थेरपी आहे तुमच्यात आणि माझ्यात असलेली नॅचरल थेरपी. आता सांगा मॅडम, एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो तर हड्डी बाहेरून जुळते की आतमधून जुळते?
आतमधून. आतमधून जुळते म्हणजेच काय, तुमच्यामध्ये ती थेरपी आहे. पण आपण जी आजपर्यंत जी लाईफस्टाईल जगलो, त्या लाईफस्टाईल मध्ये आपण जे काही विचार केले, ज्या विचारांनी आज आपण आपली एनर्जी ब्लॉक केलेली आहे, त्यामुळे तुमची रेकीची एनर्जी ब्लॉक आहे. नाही तर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ती एनर्जी ऑलरेडी आहे, पण ती शक्तिपात करून त्या एनर्जीला ऍक्टिव्हेट केलं जातं. मग त्या एनर्जीचा तुम्हाला चांगल्याने अनुभव होतो. ठीक आहे. रेकी शिकल्याने काय फायदे होतात? तणाव कमी होतो, जो आजचा ट्रेंडिंग मध्ये आहे तणाव. मन शांत होते, झोप सुधारते, ऊर्जा वाढते, शारीरिक वेदना कमी होतात, मनाची स्पष्टता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आत्मिक विकास घडतो. आत्मिक विकास मध्ये ज्यांना कोणाला आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांचा विकास होतो. ठीक आहे. रेकीद्वारे तुम्ही सेल्फ हिलिंग करू शकता, तुमचं आणि दुसऱ्यांचं सुद्धा सेल्फ हिलिंग करू शकता. रिलेशनशिपचे प्रॉब्लेम, मेडिटेशन करू शकता. आता बघू सेल्फ लव्ह. चला एक ऍक्टिव्हिटी सांगते मी सेल्फ लव्ह वर. ठीक आहे. तुमच्याकडे पेन आणि बुक घेऊन बसले आहात का? हो मॅम. हा, वंदना मॅडम अनम्यूट करा. बसा. पेन आणि बुक घेऊन बसले का? ऍक्टिव्हिटी करा. तुम्ही जेवढी ऍक्टिव्हिटी कराल ना तेवढा रिझल्ट येणार आहे. व्हिडिओ ऑफ करणार आहे. व्हिडिओ ऑन जर केला ना तर खूपच छान वाटेल, पण व्हिडिओ ऑफ करून काय जर शिकणार आहे ते तुम्ही मला नाही माहिती. ऑफिसमध्ये लोक आहे त्यांची प्रॉब्लेम ठीक आहे बाबा, काहीतरी त्यांच्याकडे आहे सांगायला. मॅम लाईट गेली आहे, काहीच दिसणार नाही सुरू केलं तरी. अच्छा, कोण आहे? नाव सांगा मॅडम. मॅम गायत्री रेवतकर. अच्छा, तुमचा व्हिडिओ नाही दिसत आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बाकी लोक खूप आहे पण ते ऑन नाही करत आहे. ओ अच्छा, प्रीती मॅडम व्हिडिओ ऑन करा. आज प्रीती मॅडम तुम्हाला मी सोडणार नाही, 5 दिवस जुळून राहा माझ्यासोबत. ज्या उद्देशापर्यंत हा. तुम्हाला पोहोचायचं आहे तिथेपर्यंत पोहोचण्याचं माझं ध्येय आहे. माझ्या रेकी सोबत तुम्ही ज्या उद्देशाने जुळताना माझ्यासोबत, त्या उद्देशापर्यंत पोहोचण्याचं कार्य माझं 5 दिवसाचं. पण तुम्हाला 5 दिवस व्हिडिओ ऑन करून क्लास करावा लागेल. नाही तर बघा, रेडिओ ऐकण्यात आणि व्हिडिओ पाहण्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हाच आपण मोबाईल सोडत नाही. आपण आपल्याच मोबाईलला अख्खी दुनिया बनवून टाकलेला आहे. कोणी बोले ना बोले, कोणी घरी ये नाही येत तरी चालते, पण मोबाईल सोडणार नाही मी. शपथ घेतलेली आहे आपण. बरोबर ना? हो. म्हणून मला रेडिओ नका बनवू, प्लीज व्हिडिओज बनवा. चला, आणलं का पेज आणि पेन आणि बुक आणलं का सगळ्यांनी? हो मॅम. हा, चला बघा, एक असं सर्कल करा, एक छोटावाला असा एक छोटा सर्कल करा. थांबा, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते. बघा, एक असं छोटासा सर्कल करा आणि पुन्हा एक सर्कल करा. तुम्ही छोटा करा, माझ्याकडून मोठा झाला. पुन्हा एक सर्कल करा. असे 3 सर्कल करा. केले का सर्कल? हो. आता त्या मॅम. सर्कल मध्ये लिहा. पहिल्या सर्कल मध्ये तुमच्या जीवनात इम्पॉर्टंट असलेल्या व्यक्तीचं नाव लिहा. सगळ्यात 1 नंबरवर ज्याला ठेवता तुम्ही. वंदना मॅडम करा ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी केल्याने आपल्यामध्ये चेंज होणार आहे. नाही तर कालपर्यंत जसं जगत होतो ना आपण तसंच जगणार आहे इथून पुढे बी. मग काहीतरी चेंज करायचं आहे आयुष्यामध्ये तर ऍक्टिव्हिटी करावीच लागेल. लिहिलं का नाव पहिल्या सर्कलमध्ये? हो. आता दुसऱ्या सर्कलमध्ये 2 नंबरवर ज्या व्यक्तीला ठेवता तुमच्या आयुष्यात त्याचं नाव लिहा. प्रेझेंट करंट वाली लिहिजा सिच्युएशन, तुम्हाला जे मनामध्ये वाटते तेच. आता 3 नंबर, ज्या व्यक्तीला 3 नंबरवर ठेवलाय त्या व्यक्तीचं नाव लिहा. झालं की सांगा मला. प्रीती मॅडम करा ना. केलं ना. रुकना नाहीये.
झालं का? चला, पहिल्या नंबरवर कोणाचं नाव लिहिलंय सांगा. मॅडम तुमचं नाव सांगा, म्हणजे मी अथर्व म्हणणार नाही. एकदा नाव सांगा मला. आवाज नाही येऊन राहिला. सीमा. ओके, हा. सीमा मॅडम, कोणाचं नाव लिहिलं पहिल्या नंबरवर? माझा मुलगा अथर्व. अच्छा, तुम्ही कोणाचं लिहिलं वंदना मॅडम? मोनू मैडम, वो नाम लिखे क्या आपने? लिखो. मराठी समझी नहीं ना। अच्छा देखो, सुनो, एक्टिविटी आपके लिए एक सर्कल बनाना है, उसके साइड में फिर से एक सर्कल, फिर एक सर्कल, उसमें पहले नंबर पर जिसको इम्पोर्टेंट देते हैं उसका नाम लिखना है, सेकंड नंबर में लाइफ में जिसको इम्पोर्टेंट देते हैं उसका, और थर्ड नंबर पे जिसको देते हैं उसका, ऐसे नाम लिखना है. अभी नहीं भी लिखे तो इमेजिन करके बताओ मुझे, ठीक है? समझ गए? देखो, चला, बता दूं? हाँ आप बताओ, पहला नंबर कौन है? फर्स्ट में पति, हाँ सेकंड में बेटा, थर्ड में हाँ. भाई. उधर जा, डिस्टर्ब हो रहा है. अच्छा वंदना मॅडम, तुम्ही कोणाचं लिहिलं? पहिले मिस्टरांचं लिहिलं, नंतर मुलगा, नंतर थर्ड नंबरवर आई. पहिल्या नंबरवर कोण? पहिला सांगा फक्त. मिस्टर. पहिल्या नंबरवर मिस्टर. अच्छा, प्रीती मॅडमने काही केली का ऍक्टिव्हिटी? अच्छा, मुलगा. मुलगा, बरोबर. आता ज्यांचा व्हिडिओ ऑफ आहे त्यांना कसं विचारू मी, की मला मेसेज करा, काहीतरी करा, म्हणजे मला पण कळलं पाहिजे. व्हिडिओ ऑन करून काहीतरी ऍक्टिव्हिटी करा, म्हणजे कळलं पाहिजे ना मला. आता सांगू याचं इम्पॉर्टंट कसं. कुणीही स्वतःसाठी जागा दिली का पहिला नंबर? नाही. का नाही दिली त्याचं रिझन सांगू का आता तुम्हाला? वन चिल्ड टू वाईफ ॲट थर्ड मी. नो, रॉंग, रॉंग आन्सर प्रकाश सर. आता समजून सांगते मी तुम्हाला. कोणीही स्वतःसाठी जागा दिली नाही. मला जर कोणी म्हणेल ना, तर सगळ्यात पहिले मी माझं अस्तित्व ठेवते. कारण माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत माझं अस्तित्व आहे. ना मी कोणाची बहीण, ना कोणाची पत्नी, ना कोणाची आई बनणार आहे मी. जर मला काही झालं, माझ्याच घराचे, माझ्याच रक्तातली नातं 4 तासामध्ये, रक्ताची नाते मला 4 तासामध्ये तिथे नेऊन सोडेल. सगळ्यांनाच, तुम्हाला, मला सोडेल की नाही सोडेल? मग तुमचं अस्तित्व किती? जोपर्यंत प्राण नावाची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच तुमचं अस्तित्व आहे. कळलं? आता स्वतःला महत्व देणं किती महत्वाचं आहे. तुम्हाला जर काही झालं तर तुमच्याच घरातली लोक 13 दिवस, फक्त जास्त नाही, 13 दिवस फोटो इथे लावेन भिंतीवर, आणि त्या भिंतीच्या फोटोवर सुंदर झेंडूच्या फुलाचा हार. ज्या दिवशी बाजार असला त्या दिवशी आणायचे, 3-4 दिवस लावायचे. पुन्हा बाजार असला आणायचे आणि 3-4 दिवस लावायचे. समजला? किती दिवस? 13 दिवस. आणि 13 दिवसात काय होणार आहे माहिती आहे? काय आयडिया कोणाला? 13 दिवसानंतर काय होणार आहे? हा मोनी, हा बताओ मॅडम, काय होणार आहे? बताओ. सब भूल जाएंगे, कोई याद नहीं रखेगा. प्लास्टिक का परमानेंट हार लगेगा फोटो में. 13 दिन के बाद झेंडू का भी नहीं लगेगा. आणि झेंडूचा हार संपला, प्लास्टिकचा आला, 13वी झाली, सगळे आपापल्या घरी गेले, तर आपला फोटो तिथे राहणार सुद्धा नाही. तुम्ही कोणाचा ठेवला? मी कोणाचा ठेवला? तर माझा राहणार आहे. मग सांगा आता, पहिलं प्रेम कोणावर करायचं आहे? स्वतःवर. मग तुम्ही कोणाचं नाव लिहिलं सगळ्यात पहिले? तुम्ही आहे म्हणून तुमच्या घरातली सगळ्या लोकांचं अस्तित्व आहे. तुम्ही आहे म्हणून तुम्ही कोणीतरी, कोणाची पप्पा आहे, कोणाची मम्मी आहे. तुम्हीच नाही राहणार तर तुमची जागा दुसरं कोणी घेईन ना. तुम्हीच तुम्हाला स्वतःला महत्व नाही देणार. बघा, मी देते माझं महत्व मला स्वतःला, म्हणून माझी थोडी गॅरंटी घेते मी काही दिवसासाठी. पण तुम्ही जर तुमच्या स्वतःला कोणी कोणाला महत्व देणार नाही, तर तुमच्या जागेवर माझी दुसरी बहीण येऊन क्लास करेल तुमच्या घरी आलेली. सांगा, करेल की नाही करेल? मग आजपासून स्वतःवर प्रेम करायचं. स्वतःवर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे. स्वतःसाठी जगाचं. एक श्वास घेतला तर एका श्वासाने आयुष्य मागे पडते, माहित आहे? आत्ताच म्हटलं, मी दिलेला श्वास आणि वेळ मला परत केला. कोणीही परत केली का? कोणामध्ये होते का तेवढी शक्ती की परत करू शकेल? नाही ना. मग एक श्वास घेतला, एका श्वासाने आयुष्य मागे पडते. कपाळावर लावलेला 1 रुपयाचा टिक्का सुद्धा तुम्ही मी सोबत घेऊन जाणार नाहीये. तरी दुनियाभरचं टेन्शन घेऊन जगतो आपण. माझ्या जीवनात याचं टेन्शन, त्याचं टेन्शन, सगळ्यांना ऍड करून बसलेले आहे. अरे स्वतःसाठी जगून घ्या.
फिरायला जा, डान्स करा, मैत्रिणी सोबत जा. नाही येत कुणी तर एकटं जा. गोइंग टू मीटिंग, आय विल जॉईन टुमारो. येस येस, ओके. खेळायला जा, कुठं काही मुलांसोबत खेळा, काही तर करा तुम्ही स्वतःसाठी, काही तर जगा स्वतःसाठी. हा जीवन रंगमंच आहे आणि हे रंगमंच बदलत नाही. हा फक्त तुम्हाला चान्स देते. ह्या रंगमंचावर तुम्हाला झोपायचं आहे, उठायचं आहे, नाराज व्हायचं आहे, डिप्रेस व्हायचं आहे, जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. चॉईस तुमची आहे. पण आपण फक्त टेन्शन घेऊन बसला की मेरी ही जिंदगी में कितना गम, यानं काहीही होणार नाहीये. स्वतःला आनंदी ठेवा, स्वतःवर प्रेम करा, भरभरून प्रेम करा. नाही करत कोणी तर काही गरज नाहीये. आपण आपली जिम्मेदारी घेऊन इथं जन्माला आलोय. तो समोरचा येईल ना तो मला प्रेम देईन असं कधीही होत नाही. प्रेम फक्त ऊर्जा आहे. ऐकून घ्या, मी अजून सांगतो, खूप लोकांना माहित नाही. प्रेम फक्त ऊर्जा आहे. ती तुमच्या आतमध्ये क्रिएट करावी लागते. ती ऊर्जा ती बाहेर कोणीही देणार नाही तुम्हाला. जेव्हा आतमध्ये क्रिएट होते तेव्हा ती चार समोरून येऊन म्हणतात की मी तू मला खूप आवडते, तू खूप प्रेमळ आहे. ती ऊर्जा क्रिएट करावी लागते. पैसा पैसा ऊर्जा, पैसा नाहीये, ऊर्जा आहे ती. ती तुम्हाला आतमधून क्रिएट करावी लागते, ती पैशाची ऊर्जा. हे ज्याला स्वास्थ्याला, ज्यांना कोणाला शरीरामध्ये प्रॉब्लेम असेल आरोग्याची प्रॉब्लेम, फक्त एक थॉट इथे क्रिएट होतो. मला हे तर नसेल, मला खूप सारे लेडीजचे कॉल येते, म्हणतात की हिलिंग करा का. म्हटलं हिलिंगचं रिझन विचारते. मनामध्ये भीती बसली आहे, काहीतरी होईल मला, कुठली तरी बिमारी होईल मला. मग आता कामं, भांडे घासते, कपडे धुतले, तर कामच कुठले आपल्याला ओव्हर थिंकिंग करण्याशिवाय. मग बसतो आपण ओव्हर थिंकिंग करत, मग तर बिमारी होईनच ना. मग नाही, तुम्हीच जागा दिली ना तुमच्या याला. मी खाली बसलीये, आता मी दुसरा विचार करते. मग कुठला विचार, तर मला काहीतरी होईल. मग आपल्याशिवाय आपण दुसऱ्याविषयी तर विचार करू शकणार नाही. मग वाईट विचार करणारे आपण आणि प्रेम करायला दुसरा, हे आपली चॉईस आहे. म्हणून आजपासून सगळ्यात महत्वाचं स्वतःला द्या, स्वतःला महत्व द्या. आता का बरं स्वतःला महत्व द्यायचं, एक उदाहरण सांगते. माझ्या बाजूने एक काकू राहायची, एवढे सुंदर. माझ्या बाजूने एक काकू राहायची. त्या काकूला 2 मुलं होते. काकूकडे भरपूर प्रॉपर्टी होती. काकूला एकदा म्हणजे आजारी पडल्या तर त्यांच्या मुलांनी हॉस्पिटलमध्ये नेलं काकूला. जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा काकूला सलाईन लागली. 2 हातामध्ये 2 बांगड्या होत्या, जाड्या जाड्या सोन्याच्या. ठीक आहे. मग काकूच्या हातात, एका हाताला सलाईन लागली, एक हात सुजलेला होता, एका हातातली बांगडी निघाली, एका हातातली निघाली नाही. काही वेळामध्ये काकूची डेथ झाली. ठीक आहे. आता सांगा, त्यांच्या आजूबाजूने सुना मुलं उभी होते. सगळ्याची नजर कुठे असेल? म्हणजे सोन्यावर. गोल्ड. असेल ना, नक्कीच असेल. हे उदाहरण आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. तरी आपण सोन्याचे भांडे बँकेत नेऊन ठेवले आणि बाजारू घालून फिरतो. आता सांगा, ते काकू सोन्याची भांडी डबल घालू शकत होती का? नाही. मग घालायचं होतं आपल्याला. जर जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला स्वतःसाठी जगून जसं पाहिजे तसं राहू शकत होतं ना, पण नाही राहत आलं. सोडा, दुसरी गोष्ट सांगते. काकूला घरी आणलं, त्यांच्याच 2 मुलांनी विचार केला का एवढी सोन्याची बांगडी कशी द्यायची आता. मग त्यांच्या मनात एक थॉट आला की सोनाराच्या दुकानात जायचं, तिथे जाऊन कैची आणायची आणि त्या कैचीनं बांगडी कापून काढून घ्यायची आणि मग मम्मीचं शेवटची विधी करायची. आणि मुलांनी सेम तसंच केलं. सांगा, तुमचं अस्तित्व कुठपर्यंत आहे? आता तुम्ही डिसाईड करा. तुम्ही ज्या गोल सर्कलमध्ये तुम्ही ज्यांना ज्यांना ऍड केलं, त्या सर्कलमध्ये कोण पाहिजे होतं? आता पाहिजे होतं. आजपासून सगळ्यात पहिली चॉईस स्वतःला ठेवा. मी कधीच नाही म्हणणार हजबंडला सोडायचंय आणि मुलांना सोडायचंय, त्यांना पण प्रेम करा. पण तुमच्या शरीरात प्राण राहील तेव्हाच तुम्ही त्यांना प्रेम कराल ना. मग तुमच्या शरीरात प्राण ठेवायला, तुम्हाला निरोगी स्वतःला राहायला, कोणाला तरी तुम्हाला तुमची काळजी घ्यावं लागेल ना. तो समोरचा येऊन कोणी काळजी घेणार नाही तुमची, कोणीच नाही घेणार. तो म्हणणारच नाही. तुम्ही आता सांगा, आता मला टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, असे उठून पळतात लोक. ऐकत सुद्धा नाही कोणी कोणाचं दुःख. घ्या नाही तो अनुभव आणि ऐकन बरं का बरं सुनाची. ऐकून ती प्रॉब्लेम मोठी होते ना. मग खुश राहायचं ना, समोरच्याला सांगायचं ना मी आनंदी आहे म्हणून. अरे इन्स्टाला रील बनवून लोक खुश राहून राहिले, स्वतःचा आनंद जगून राहिले ना. आपण टेन्शन मध्ये बसून राहिलाय. मेरी जिंदगी में कितना गम. असं कसं कितना गम? मीनच सांगितलं कितना गम, तर दिलं त्यानं इतना गम आपल्याला. आपणच सांगतो ना, ब्रह्मांड आहे ना बसाले. तथास्तु म्हणाला. आपले शब्द आपण आपल्याच बाळाला पाडणारा आपण महारथी. तर मग आपण आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे ते मागू शकतो ना. आपणच काली, आपणच दुर्गा आहे ना. मग आता दुर्गा बनायचंय, काय बनायचंय, तुम्ही डिसिजन घ्या आता तुमच्यासाठी.
की शूर्पणखा बनायचं आहे? ठीक आहे, चॉईस नक्की तुमची. दुर्गा बना. खूप सारे हात असते आणि एवढ्या हाताने भरपूर स्वतःसाठी जे म्हटलं ते मागवू शकतो, म्हणून दुर्गा बनायचं. ठीक आहे, चला आता मी तुमचं सेलिब्रेशन मोड मध्ये कसं जगायचं सांगते मी तुम्हाला. प्रत्येक दिवस तुम्ही जगता का कधी सेलिब्रेशन मोड मध्ये? आजचा दिवस शेवटचा आहे असं. हा, शेवटचा नाही, सेलिब्रेशन मोड मध्ये म्हणजे कधीतरी रात्री जेव्हा झोपून उठतो तर सकाळी काय फिलिंग येते, अरे आजचा दिवस कसा जाईल, हा बोलन का, तो बोलन का, हे काम होईन का, ते होईन का, म्हणजे कुठेतरी आपण आपली एनर्जी ब्लॉक करत चाललो ना. आता सेलिब्रेशन मोड मध्ये कसं जगायचं? गुगलवर जाऊन सर्च करजा. माझा उत्तर नाहीये, मी स्टडी केली आहे फक्त त्याच्यावर. 10 लाख प्लस लोक रोज टाटा बाय बाय करून जातात. आता टाटा बाय बाय म्हणजे असा टाटा बाय बाय नाही, सीधे वरत जातात. त्याला शब्द आहे टाटा बाय बाय. 10 लाख प्लस लोक. मग विचार करा, तुम्हाला तुमची येणारी वेळ संध्याकाळ होईल की नाही होईल माझी, किंवा सकाळ माझी येईल की नाही हे आपल्याला माहित नाही. म्हणजे आज आपला त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये नंबर नाही लागला, म्हणजे आपण काय आहे सांगा आता? आपण खुशनसीब आहोत. किती भाग्यशाली आहे आपण. सेलिब्रेशन करायला पाहिजे आजच्या दिवसाला. आपण कुठं अटकून राहतो? हजबंडला म्हणतो चाला ना हो पाणीपुरी खायची, चाला ना हो पाणीपुरी खायची. हजबंड म्हणते मी नाही येत ना वा. अरे घे ना खिशातून पैसे, 10ची खायची, 50ची खाऊन आणि खुश व्हा. तिथं कुठं दुखी व्हायचं आहे? नाराज होत नाही बसायचं, बिलकुल नाही नाराज व्हायचं. कोण सांगितलं आपल्याला नाराज व्हायचं? 20च्या ठिकाणी 50चे खायचे आणि त्या दिवशी जेवण बी नाही करायचं वाटल्यास, पण स्वतःला खुश ठेवायचं. बरोबर ना? वंदना मॅडम हसल्या. वंदना मॅडम करते वाटते. करता? हो हो. बरोबर बरोबर, थँक्यू. असंच केलं पाहिजे, खुश राहायला पाहिजे स्वतःसाठी. ठीक आहे, आता सांगा, सकाळ जेव्हा आपली होते तर सकाळी उठून आरशामध्ये जाऊन बघायचं स्वतःकडे, एक श्वास घ्यायचा आणि चला आजचा दिवस माझा ठीक आहे, आणि स्वतःला एकदा धन्यवाद करायचं. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांना एकदा धन्यवाद करायचं, आणि आजूबाजूने बघायचं, माझ्यासह माझ्या घरातील सगळे लोक आज सुखरूप आहेत, पुन्हा एकदा धन्यवाद म्हणून द्यायचं. काय बिघडेल सांगा धन्यवाद म्हटल्याने? तुमचा दिवस सेलिब्रेशन मध्ये जगणं होईल की चला बाबा आजचा हो. दिवस एवढ्यासाठी ठीक आहे. आपण विचार करतो माझं घर एकच मजला झाला आणि मग दुसरा मजला कधी होईल. अरे आपल्याला संध्याकाळचं नाही माहिती जगू की नाही जगू, आणि दुसरा सांगतो मजला काही केव्हा कळलं नको. बांधा. दुसरा मजला हो. बांधायला थोडा वेळ तर द्या, स्वतःसाठी तर जगा. ठीक आहे, आता बघा, तुमच्या अच्छा बुक आणि पेन घेऊन बसले आहे तुम्ही. चला आता बुक आणि पेनामध्ये तुमच्या लाईफचे 10 प्रॉब्लेम लिहा, फक्त 10. लगेच लिहा. जे कंप्लेंट आहे तुम्हाला त्यांच्याविषयी, व्यक्ती असू शकतो, व्यक्तीचे शब्द असू शकतात, किंवा माझ्या लाईफमध्ये हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, कुठल्या गोष्टीचं हार मानतो आपण, ते असू शकतं. काहीही असू, लिहा 10 गोष्टी. ग्रॅटिट्यूड नाही मॅडम, फक्त जे कंप्लेंट आहे आपल्याला कुठल्याही गोष्टीविषयी, तो एक म्हणजे एक्सप्लेन करून देते मी एक पॉइंट, असं प्रॅक्टिकली लवकर लक्षात येतं ना. मोनू मैडम, 3 कंप्लेंट जिनके बारे में हमें अच्छा नहीं लगता, जैसे कोई आदमी होता है, किसी को अच्छा नहीं लगता, किसी की बातें हमें चुभ जाती है, वो बातें हम माइंड में पकड़ के रखते हैं, वही लिखना है. जो मैम रेकी लेने के बाद से मुझे सबसे थैंक यू है, किसी नहीं, से वो कोई मुझे पता है, कंप्लेन ही नहीं है. मुझे पता है वो मैं आपसे ऐसे लिख रहे हैं ना इसलिए बता रही, मुझे पूरा पता है. तो मैं राम राम लिख रही. वेरी गुड वेरी गुड. ऐसा है. कोई शिकायत नहीं है किसी से, बस अपनी बिल्कुल शिकायत करना ये है. करनी है कि मैं मतलब सबके लिए हर पल हर क्षण तैयार रहूं. वाओ, ऐसा तथास्तु बोल दो खुद को. तथास्तु.
प्रकृति का। और रेकी का एक ये भी फायदा है मैम कि हमारे घंटों के काम मिनटों में हो मिनटों में जाते होते हैं। हैं, बिल्कुल बिल्कुल। एंजल मुझे किए एक क्या बार मैडम? एंजल का कोर्स किए क्या मैम? नहीं, एंजल का कोर्स नहीं किया है, एंजल पर बहुत सपोर्ट उससे करते हैं। ऐसे ही मुझे मतलब जैसे जिस दिन मुझे ऐसा लगता है कि आज मुझे काम जल्दी कराना है, अपना जल्दी हो जाएगा, तो बस उठ के तैयार होके बस आज मेरे काम बहुत जल्दी हो जाएंगे। रियली उस दिन मैं 8-9 बजे खाली हो जाती हूँ, मॉर्निंग में ही खाली हो जाती हूँ 8-9 बजे, जैसे वाह काम वाह, करके ब्रेकफास्ट काम है बना आपके के सो पास अभी। जाती हूँ। अभी क्लास लेना है आपको कुछ ही दिन बाद। हाँ हाँ, बिल्कुल बोलो बिल्कुल। तथास्तु अभी एक बार फिर से। थँक यू युनिवर्स का, थँक यू। चला, लिहिले का? प्रॉब्लेम मला सांगू नका. आता सांगा, हे जे माइंड मध्ये बसलेलं होतं ते खाली झालं आज. ठीक आहे. आता खाली कसं झालं ते मी एक्झाम्पल सांगते तुम्हाला. इथली सर्व्हिसिंग गेली का कधीतरी तुम्ही? आता तुम्ही म्हणा सर्व्हिसिंग कसं? स्कूटी आहे ना आपल्याजवळ, सगळ्यात जवळ आहे. स्कूटीची सर्व्हिसिंग करतो आणि का करतो आपल्याला माहित आहे, मधामध्ये ही बंद पडली नाही पाहिजे, नाही तर मला त्रास होईल. बरोबर ना? घर स्वच्छ करतो रोज, रोज भांडी घासतो, कपडे धुतो रोज. अजून काय करतो सांगा? बोला, तुम्हालाच माहित आहे, मला पण माहित आहे, मी तुमच्याच मधली आहे. स्वयंपाक करतो. सर्व लोकांचा विचार. झाडू पोछा रोज पाहिजे आपल्याला, नाही तर आपल्याला करमतच नाही. बरोबर ना? आणि वर्षानुवर्षे एवढं इथे भरून ठेवलेलं आहे आपण, ते कधी खाली कराल? त्याचा कधी विचार केला का तुम्ही खाली करण्याच्या बारेत? ना, नाही केला ना? करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे ना. करायला पाहिजे ना. वर्षानुवर्षे एवढा काही तणाव, एखादा व्यक्ती आपल्याला बोलून चालला जातो, तो विसरून जातो, पण त्याचा शब्द इथं आपण फिट करून ठेवतो. त्या व्यक्तीला बी ठेवतो. त्रास कोणाला होते? आपल्याला आपल्याला. त्या व्यक्तीला होतो का? नाही. मग सोडणं नाही. महत्वाचं की पकडणं महत्वाचं? सोडणं. सोडून दिलं असता तर वर्षानुवर्षापासून तुम्हाला जो त्रास झालाय, जो होऊन राहिला, तो कधीतरी झाला असता का? आणि कधीतरी होईल का? डॉक्टरने प्रूव्ह केलं, सायन्सने प्रूव्ह केलं, तुमचे वारंवार जे इमोशन रिपीट होतात ना, ते वारंवार इमोशन रिपीटमुळे व्यक्तीला कॅन्सर सारखा आजार होतो. मग सांगा, आता चॉईस तुमची आहे. तुम्हाला सर्व्हिसिंग करायची आहे की तुम्हाला बिमारीचं घर बनवायचं आहे तुमच्या शरीराला? चॉईस तुमची आहे. तुम्ही चॉईस करा. सर्व्हिसिंग. निरोगी राहायचंय, त्यासाठी काय करायचं? रोज संध्याकाळी जे काही माइंडमध्ये व्यक्ती आहे, शब्द आहे, लिहायचं आणि त्याला जाळायचं. रोज लिहून बघा, माइंड हलकं होईल. खूप रिझल्ट भारी आहे याचा, खूप छान आहे. जे तुम्हाला चिंता, तणाव, डिप्रेशन येते ना, हे कधीही येणार नाही. कारण माइंड खाली होते. आणि त्या जागी आता इथे खाली झाली जागा, गुंड खाली झाला की त्याच्यामध्ये पाणी भरावं लागते, हे सगळ्यांना माहित आहे. तेव्हाच आपण पिऊ आणि पाणी पिऊ. त्याचप्रमाणे मग इथलं जर खाली झालं, मग इथं चांगल्या गोष्टी टाकायच्या ना. मग तुम्हाला जे पाहिजे त्याच गोष्टी टाकायच्या, जे पाहिजे ते. तुम्हाला पैसे कमवायचे, पैसा टाकायचा. तुम्हाला करिअर करायचं आहे, करिअर. तुम्हाला नातेसंबंध चांगले करायचे सगळ्यांसोबत, नातेसंबंधाविषयी विचार टाकायचा. सरळ टाकायचं, माझे आणि माझ्या हसबंडचे प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. बघा, हे अफर्मेशन तुमचं प्रेम वाढवेल की नफरत वाढवेल? विचार करायला काय जातं? मी धनवान आहे, बरं नाहीये पैसे, धनवान म्हटल्याने येईन तर समोरून. मनाला काय जातं? नुकसान तर काहीच नाही ना त्या गोष्टीपासून. माझे मुलं मला जे घडवायचे तेच बनलेले आहे. मुलावरून सांगते, एवढं जर शब्द आपण बोलले तर आपलं आयुष्य बदलेल की नाही बदलन? पण आपण आपल्या मुलांवर, तू असा पाहिजे किती? मुलांचे पर्सेंटेज किती पाहिजे सांगा बरं? तुम्हीच सांगा. मी 90 नेहमीच plus. सांगते, तुम्ही सांगा. 90 पाहिजे. बरोबर बोलले. मुलांचे पर्सेंटेज पाहिजे 90. तिकडे येऊ की नाही येऊ, पण सगळ्यांना 90% ठेवायचे. पण त्याला काय म्हणतो आपण? तू तर असाच आहे, तू तर तसाच आहे, तुला काय 90 भेटन, तू तर अभ्यास बी नाही करत. पण पाहिजे आपल्याला 90. अफर्मेशन कोणाचे? मग त्या मुलांवर तथास्तु म्हणणारं कोण आहे? आपण. मग आपल्या मुलाला शिवाजी महाराजांसारखं घडवायचं आहे तर जिजाऊ माता बनावं लागेल ना. बनावंच लागेल जिजाऊ माता. नाही तर मग त्याला ते अफर्मेशन दिल्याने होईल का? मग मुलांना आजपासून तुम्हाला जे घडवायचं आहे तेच अफर्मेशन द्या. कारण बघा, जेव्हा डॉक्टर जवळ आपण जातो ना, 50% वाला पण
डॉक्टर बनलाय, 100% वाला पण डॉक्टर बनलेला आहे, सगळ्यांना माहित आहे. बनलाय की नाही? तिथं जाऊन म्हणतो का सर्टिफिकेट दाखव, तेव्हाच मी चेकअप करील तुझ्या जवळ. आहे का तुमच्यामध्ये एवढी हिंमत? म्हणून पाहिजे बरं एक वेळा. आहे का एवढी हिंमत आपल्यामध्ये? तो म्हणून ये तुला एका ठिकाणी 2 इंजेक्शन लावते म्हणून, बदला घेईन आपल्याजवळ. 2 इंजेक्शन लावून सोडून तो आपल्याला, असं जर म्हटलं तर. मग 50 वाला बी डॉक्टर आणि 100 वाला बी डॉक्टरच बनला. मग विचार करा, मुलांवर इतकं तणाव, चिंता, डिप्रेशन देतं त्या मुलांवर. हा क्लास कर, तो क्लास कर, तो क्लास कर. कधीतरी त्यांच्यासोबत आनंदाने खेळले का? त्यांना थोडासा वेळ दिला का? एक क्लास तू कम कर, मी एवढा वेळ तुझ्यासोबत खेळते. कधीतरी म्हणून बघितलं का तुम्ही त्याला? म्हणायचं होतं. आता याच्यावरून एक गोष्ट, एक उदाहरण सांगते तुम्हाला. एका फॉरेन मध्ये सेटल झालेल्या एका मुलाचं आई वडिलांना लिहिलेलं पत्र. तो मुलगा म्हणतो त्याच्या आई वडिलांना, आई बाबा सांगा ना, तुम्ही मला खूप स्वप्न दाखवली. मी खूप लहान होतो ग आई, तेव्हा तुम्ही मला हॉस्टेलला टाकलं. लहानपणापासून तुम्ही मला हेच म्हणायचे, बाळा तुला खूप मोठं व्हायचंय, तुला शिकायचं आहे, तुला खूप मोठं व्हायचंय. या स्वप्नामध्ये तुम्ही मला एवढा रंगून टाकलं की रात्री मी खूप घाबरायचो ग आई. अंधारात मला खूप भीती वाटायची, तुझी खूप आठवण यायची मला, पण तू माझ्या जवळच होती नाही. मला खूप एकटं वाटायचं. पण आई बाबा तेव्हा तुम्ही माझ्या जवळच नव्हता. तुझ्या कुशीत येऊन घट्ट अशी मिठी मारावी मला कितीतरीदा वाटत होतं. पण आई, माझी किती जरी इच्छा असताना तू माझ्या आजूबाजूनच नव्हती. तुम्ही म्हटलं मला उच्च शिक्षणासाठी तुम्ही मला आपलं राज्य सोडायला लावलं आणि नोकरीसाठी तुम्ही मला माझा देश सोडायला लावला. आणि तुमची जी कमतरता होती माझ्या आयुष्यामध्ये ती माझ्या मित्रांमध्ये शोधत गेलो. आता मला तुमची कितीही आठवण आली तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आता कोणाची गलती होती याच्यात? आई वडिलांच्या आकांक्षा, इच्छा होत्या की मुलांच्या? आई वडील दूर कोणी केलं? आई वडिलांनी. अजून एक गोष्ट सांगते, तशीच एक अधिकाऱ्याचं एकटं पडलेलं घर, यांचं बी सेम कंडिशन तीच. तसेच सेम मुलं फॉरेन मध्ये गेले पाहिजे, सेटल झाले पाहिजे. आता अधिकाऱ्याचं घर होतं, एकाएकी पडलं होतं. अधिकाऱ्याचा बंगला म्हटलं तर तो एकाएकी, त्याला काही समाजासोबत मतलब नाही राहत. जिथं पैसा आला तिथं समाजासोबत मतलब राहत नाही, लोक असे ठरवून घेतात. आता एकाएकी पडलेलं आई बाबा त्या बंगल्यामध्ये राहायचे आणि 2 मुलं फॉरेन मध्ये सेटल झालेले होते. त्या मुलांना एक दिवस फोन जातो बाबाचा की बाबा आई गेली, तुला यावं लागेल. तो मुलगा बाबाला फोन करतो, मोठा मुलगा, की बाबा माझं काही जमणार नाही, मी लहान भावाला काहीतरी पैसे देऊन मी त्याला पाठवते. मोठा भाऊ लहान भावाला फोन करतो आणि सांगतो की तुला आईची डेथ झालेली आहे, तुला जावं लागेल भारतामध्ये. जेव्हा मुलगा 3 दिवसांनी येतो भारतामध्ये, 3 दिवसापर्यंत आईचं प्रेत बर्फाच्या लादीमध्ये ठेवलेलं असते. 3 दिवसानंतर तो मुलगा जेव्हा घरी पोहोचतो तेव्हा सगळी जे काही शेवटची अंत्यविधी आहे ते सगळं कार्यक्रम पूर्ण केला जातो. आणि त्यानंतर तो मुलगा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्या वडिलांना म्हणतो की बाबा हे पैसे घ्या आणि ह्या पैशाने तुम्ही समोरचं जे काही 14वीचा जो काही कार्यक्रम आहे तो कोणाच्या थ्रू करून घ्या. वडील म्हणतात थोडा वेळ थांब बाळा. वडील 3ऱ्या मजल्यावर जातात आणि तिथे 3ऱ्या मजल्यावरून काहीतरी एकदम पडल्यासारखा आवाज येतो. मुलगा त्या आवाजाच्या दिशेने धावतो तर त्याला लक्षात येतं की काहीतरी खाली पडलेलं आहे. जवळ जाऊन बघतो तर त्याला त्याचे बाबा दिसले आणि हातामध्ये एक पत्र लिहिलेलं असतं, समोर तुझं येणं जमेल ना जमेल, आला आहे तर माझी पण क्रिया करून जा. सांगा, पढाई शिक्षण शिकवणारं कोण होतं? पैसा लावणारं कोण होतं? आई बाबा. एक्सपेक्टेशन करणारं सुद्धा कोण होतं? आणि एकटं कोण पडलं? म्हणून जेव्हा वेळ भेटते ना तेव्हा खूप सुंदर मुलांना वेळ द्या, मुलांसोबत खेळून घ्या. कारण गेलेला वेळ कधीही परत येत नाही. आयुष्यात जे सुख येतं ना ते सुखाचे क्षण चोरता आले पाहिजे. मरण आलं तरी हसत मरता आलं पाहिजे. कितीही दुःख येऊ तरी हसत जगता आलं पाहिजे. आणि त्या दुःखाच्या पहाऱ्यातून सुखाची चोरी हळूच करता आली पाहिजे. कारण या भारतामध्ये माखन चोरणाऱ्या कृष्णाला कुणीही चोर म्हटलं नाही. मग आपण आपल्या सुखाची चोरी करू तेव्हा आपल्याला चोर म्हणेल का कुणी?
नाही. तो अधिकार आहे ना आपला, आपल्या सुखाची चोरी करण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपल्यासोबत आपल्या सर्व घरच्यांना मग हा माझ्याच मनाने वागावा, हा माझ्याच मनाने राहावा, हा असंच का करत नाही, तसंच करत नाही, मी तर परफेक्ट आहे, हा तर परफेक्ट नाही, असं म्हणून होते का? कारण बघा, आपण इकडे परफेक्ट असो ना नसो, पण एक सेंटेन्स फेमस आहे, आय एम अ परफेक्ट. आणि इकडे परफेक्ट आहे की नाही ते आपल्यालाच माहित राहते कुठली कुठली कमी आहे. पण शब्द असा बसून ठेवलेला आहे ना आपण, आय एम अ परफेक्ट. इथं प्रभू रामचंद्राला सुद्धा परफेक्शन जमलं नाही. पती म्हणून चुकले कधीतरी? आठवा रामायण कसे चुकले तर. सीता मातासाठी पती म्हणून चुकले ना, अग्निपरीक्षा द्यावं लागली. मग आपण आय एम अ परफेक्ट म्हणतो, आपण परफेक्ट कसं राहिलं? बरोबर. चला, उद्या मेडिटेशन होणार आहे. छान मेडिटेशन, कर्मा मेडिटेशन. वर्षानुवर्षे जे काही तुम्ही तुमचे विचार बसून ठेवलेले आहे तुमच्या माइंडमध्ये, आज तुमची काहीही गलती न होता जे तुमच्या वाट्याला दुःख येऊन राहिलं, त्या दुःखाचा जो तुम्ही सामना करत आहे ते आताच नसून आपण कितीतरी कितीतरी जन्माचं जे सबकॉन्शियस माइंडमध्ये घेऊन आलेलं आहे त्याचं सफरिंग आहे ते. तेच रिमूव्ह करण्यासाठी उद्याचं मेडिटेशन आहे. उद्या सेल्फ लव्ह करायला शिकणार आहे. छान मिरर घेऊन बसा, आरसा घेऊन बसा. उद्या स्वतःला बघू, स्वतःचं अस्तित्व बघू, स्वतःवर प्रेम करू, भरभरून प्रेम करू. उद्याचं मेडिटेशन नक्की जॉईन करा. अशाच ऊर्जांसोबत पुन्हा भेटूया याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य घेऊन येऊ हा ईश्वर, हीच मी ब्रह्मांड चरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच सर्वांचं. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम.